गेली अनेक वर्षापासून हा जो स्कायवॉकचा जो प्रोजेक्ट आहे हा अपूर्ण आहे. काय मागणी आहे, तुम्ही पर्यटक म्हणून सरकारकडे काय मागणी करणार आहे की बा हा पूल लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे? खरं तर ह्या स्कायवॉकच्या म्हणजे माझ्या काना मी काही पहिल्यांदाच माझी व्हिजिट झाली इथं चिखलदऱ्याला. आणि पाहता तर माझ्या कानावर असं पण आलं होतं की बा हा स्कायवॉक चालू झाला. त्या स्कायवॉकवर चालायच्या म्हणजे बा उत्सुकतेनंच मी चिखलदऱ्याला भेट दिली. परंतु इथं येऊन मला शेवटी निराशा हाती लागली. आणि त्याचबरोबर फर्स्ट टाइम माझी व्हिजिट आहे चिखलदऱ्याला. तर त्या मानानं मला इथचं मॅनेजमेंट थोडं म्हणजे हे दिसलं, अस्ताव्यस्त दिसलं. आता तुम्ही जिथचा जर परिसर बघाल तर इथल्या परिसरात जवळपास कसं आहे, आपल्या शेवटी आपलं जे निसर्गाचं सुंदर, आपल्या विदर्भाचं जे सुंदरबन म्हणता येईल आपल्याला, तर चिखलदराच आहे. शेवटी विदर्भातल्या लोकांना शेवटी दुष्काळ हाती आहे, तर एकच ठिकाण आहे आपल्याला म्हणजे चिखलदरा. पण चिखलदऱ्यात येतं हे अस्वच्छता आणि इथचं मॅनेजमेंट थोडं मला हे वाटलं. त्याचबरोबर इथं जे टुरिस्ट संघ होत आहे, समजा आपण आता मी बऱ्याच पॉईंटवर गेलो तर कोणाच्या गाड्या, समजा त्यांच्या एक गाड्या आहेत, ते गाड्या गेलो नाही मग त्या गाडीवर होतो, तर त्या गाड्या म्हणजे तोंडबोन काम होऊन राहिले. म्हणजे हे तर ठीक आहे, हे याच्या संदर्भात सरकार करणार आहे, पण हे स्कायवॉकचा जसं स्कायवॉक तर शेवटी मला निराशेसाठी लागली. पण जवळपास याला 5 ते 7 वर्ष झाले असं मला समजून आलं. आणि आणखी पण इथं या कामात मला काही अशी तेजी दिसून नाही राहिली. काय मागणी आहे तुमच्या सरकारकडे? हेच मागणी आहे की बा लवकरात लवकर हे करा. आणि लवकरात लवकर म्हणजे कसं आहे, ज्यामुळे टुरिझमला हे पण प्रोत्साहन, चालना मिळेल. आणि आम्हाला पण काय बघायचं आहे म्हणजे आम्ही पण चालू शकू बा, ते लवकरात लवकर करा, एवढी सरकारला मागणी आहे. सरकारचं नुकसान झालं